जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण रिअलायझेशन अकाउंट लिहिलेला आहे तो लॉस आहे. तो लॉस लिहिलाचा आहे 25,000, मुंदाचा आहे 16,667 आणि कुंदाचा आहे 8,333. तर ह्याची जर्नल एंट्री तुम्हाला अगोदर ट्रान्सफर करून घ्यायची आहे. जर्नल एंट्री तर अगोदरच आलेली आहे, मी तुम्हाला परत बॅक जाऊन दाखवते ती. चला जर्नल एंट्री करून घ्या. जे रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला घेतलेलं आहे ना तेच आपल्याला तिथं डेबिट साईडला घ्यायचंय. तर पार्टनरची नावं टाकायचे. कोण आहे पहिलं? लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट घ्या. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट जर्नल एंट्री करून घ्या. किती रुपये लॉस आहे तिचा? 25,000 रुपये. मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 16,667 आणि कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 8,333. टू रिअलायझेशन अकाउंट त्याची अमाऊंट एकदाच येईल. आता स्क्रीनवरती बघा, लक्ष द्या. रिअलायझेशनची टोटल आलेली आहे 50,000 रुपये. टोटल लॉस आहे तो डिस्ट्रीब्यूट करून त्यांची प्रत्येकाला अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, मी जी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. 25,000, 16,667, 8,333. नरेशनला बीइंग रिअलायझेशन लॉस डिस्ट्रीब्युटेड. बीइंग रिअलायझेशन लॉस डिस्ट्रीब्युटेड. आता तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. सांग प्रगती, सांग पवार, वैष्णवी, तुम्ही दोघांनी पटापट उत्तर द्या. कुंदाचं क्रेडिट साईडची टोटल किती येते, डेबिटची किती येते सांगा. कुंदाचं अकाउंट क्लोज करा. 1,08,000 आहे. 1,08,000 मोठी आहे, म्हणजे क्रेडिट साईड मोठी आहे. डेबिट साईडची टोटल मायनस करा. किती येते डेबिट साईडची टोटल सांगा. मायनस करून 44,227. हा बघा, ते 55,440 आणि 8,333 हे 1,80,000 मधनं मायनस करा. जो डिफरन्स येते तो येते 44,227. ते कुंदाच्या कॉलम मध्ये लिहा आणि त्याला नाव द्या टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. पवार, वैष्णवी, मंदाची टोटल करा. क्रेडिट साईडची डेबिट साईडची कोणती मोठी ते सांगा. डेबिट साईडची ते मॅडम डेबिट साईडची 1,94,400. क्रेडिट साईडची टोटल आहे. क्रेडिट साईडचे मॅडम. हा हो ना, मग क्रेडिटची हा त्याच्यातनं डेबिट साईडची टोटल किती आली बघ. 1,21,200 आणि 16,667. तेवढी टोटल मायनस करा त्याच्यातनं 1,94,400 मधून. किती डिफरन्स येते बघा. 56,533. 56,530. हा ते पण मंदाच्या कॉलम मध्ये लिहा अमाऊंट 56,533. तो ऑलरेडी आपण टू बँक अकाउंट लिहिलेला आहे बघा. त्याच्या समोर फक्त मंदाच्या कॉलम मध्ये ती अमाऊंट टाका. पवार श्रीकांत. श्रीकांत पवार आहे का? लीलाची टोटल करा. साक्षी, रसाळ, निकिता, सांगा पट दिशा कोणतरी. 2,27,160. डेबिट का क्रेडिट कोणती मोठी आहे? क्रेडिट. लिहा दोन्ही साईडला लिहा. 2,27,160. त्याच्यामधनं डेबिटची टोटल मायनस करा. 1,23,600 आणि 25,000. 78,560. हा तिथं ऑलरेडी टू बँक अकाउंट लिहिलेलं आहे. फक्त लीलाच्या कॉलम मध्ये अमाऊंट टाकून घ्या. बघा चेक करा. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला तुम्ही असं लिहिले का? टू बँक अकाउंट लीलाच्या कॉलम मध्ये 78,560, मंदाच्या कॉलम मध्ये 56,533 आणि कुंदाच्या कॉलम मध्ये 44,227 लिहिले ना असं. हो. आता ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे करायचं? सेकंड इफेक्ट की फायनल सेटलमेंट आहे. आपण 3 एंट्री केलेत. एक बॅलन्स शीटचे आयटम ट्रान्सफर करून घेतले अगोदर, म्हणजे बॅलन्स शीट ट्रान्सफर केली, ट्रान्सफरची एंट्री झाली. डिस्पोजल किंवा रिलीज ॲसेटचं जे ॲसेट लायबिलिटी त्याची रिलीजच्या एंट्री झाली आणि शेवटची एंट्री आता आपल्याला पाहिजे आहे अकाउंट सेटलमेंट करायचे. ते अकाउंट सेटलमेंट करून त्यांना जी अमाऊंट आलेली आहे, हे कोणतं बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे का डेबिट बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे का डेबिट बॅलन्स आहे? सांगा लवकर. क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हे अमाऊंट त्यांना देऊन टाकायची आहे. तर त्याची एंट्री आपल्याला बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेकंड इफेक्ट घ्या. बाय लीलाज कॅपिटल अकाउंट
78,560 बाय मंदाज कॅपिटल अकाउंट 56,533 आणि लास्ट घ्या बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट 44,227. बघा बँक अकाउंट टॅली होते का बघा, करा टोटल करा किती ते सांगा लवकर. किती आली टोटल? झोपलात तरी सगळेजण? केलं नाही मॅडम, बँक अकाउंट आहे. बरं, केलं नाही. चला जर्नल एंट्री सांगा. ज्यांनी बँक अकाउंट केली वर्किंग नोट मध्ये त्याची टोटल येते 1,86,120. लिहून ठेवा कुठं तर तुम्हाला टॅली करण्यासाठी. आणि जर्नल एंट्री करा. आता कुठून करता तुम्ही जर्नल एंट्री ट्रान्सफर? बघा पार्टनर्स कॅपिटलचे अकाउंट कुठे घेतलेलं आहे? डेबिट साइडला घेतलेले. जे डेबिटला आले ते आपल्याला क्रेडिट साइडला घ्यायचे. त्याची एंट्री करायची. कोणतं अकाउंट आहे बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. कोणते कोणते पार्टनरचे नाव टाका. चला लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 78,560. दुसरं पार्टनर आहे मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 56,533. एंट्री येत आहे स्क्रीनवरती, लिहून घ्या. तिसरं आहे कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 44,227. एक रे बाबा पड्डिशा. हा टू बँक अकाउंट. स्लो मध्ये येते थोडस ते बघा तुम्ही, स्क्रीनवरती येत आहे. नरेशन लिहून घ्या. बी कॅश पेड टू पार्टनर्स इन फायनल सेटलमेंट. फायनल सेटलमेंट मध्ये त्यांची तेवढी अमाऊंट आपल्याला पेड करून टाकायची आहे. याची टोटल घ्या. बँक अकाउंटला टोटल किती अमाऊंट गेली? 1,79,320 रुपये. त्या तिघांची टोटल गेलेली आहे. आणि जर्नलची टोटल झालेली आहे 13,46,120 रुपये. अशा प्रकारे ह्या सर्व एंट्री झालेल्या आहेत. आपल्याला शेवटच्या 2 क्लोजिंग एंट्री करण्यासाठी कधीही लक्षात ठेवायचं, तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रफ मध्ये तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्ही ते सिस्टमॅटिक करा किंवा छोटंसं वर्किंग नोट मध्ये रफ वर्क म्हणून जर लिहिले तरी चालेल. पण तुम्हाला ह्या 2 एंट्री करण्यासाठी तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि रिअलायझेशन अकाउंट कंपल्सरी तयार करायचं आहे. आणि ह्या 2 एंट्रीसाठी आपल्याला थोडं टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये आणि थोडंसं लेट गेल्यामुळे आपल्याला लेट झाला होता. ते एंट्री समजलेत का नाही सांगा, म्हणजे मला नंतरच्या लेक्चर मध्ये हा प्रॉब्लेम रिपीट घ्यायचा का नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा हे सांगता येईल मला. समजले का सांगा प्रॉब्लेम लवकर. समजलंय मॅडम. बाकीची कोणच बोलत नाहीयेत. निकिता, साक्षी सगळ्यांनी विचारते. कॅमेरा ऑन करा, मला अटेंडन्स टाकायचे सर्वांनी. चला लवकर. समजलं मॅडम. शेवटच्या 2 एंट्री सांगा. पहिल्या समजल्या असतील तिथे काही प्रॉब्लेम नव्हता, पण शेवटच्या 2 एंट्रीसाठी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. मीटिंग 2 वेळेस रिस्टार्ट झाली, लाईट गेली, त्याच्यामुळे वेळ गेला थोडासा. सांगा फटाफट. समजलं ना एवढं? काय अडचण आहे का? नाही मॅडम. समजलं. उद्याच्याला आपण कोणता प्रॉब्लेम घ्यायचा? सोल्युशन मधले किती झाले रे प्रॉब्लेम? सॉल्व मधले 3 झालेत का? सॉल्व मधले 3 झालेत. ह्याच्या पुढचा घ्यायचा का प्रॅक्टिकल मधला तिसरा प्रॉब्लेम घेऊ आपण उद्याच्याला? ओके, प्रॅक्टिकल नंबर 3 हा प्रॉब्लेम उद्याच्याला आपण घेणार आहेत. ओके, अरे कोणतरी बोला पोरांनो. हो मॅडम. ओके. हो मॅडम. मला 2 मिनिट तुमची अटेंडन्स घ्यायचे. मी रेकॉर्डिंग बंद करत आहे. आपण नंतर बोलू. सगळ्यांनी थांबायचे, जायचं नाही कुणी.